नागपुर वाठोड़ा थाना अंतर्गत सिंबोसिस कॉलेज परिसर में धड़ल्ले से चल रही गांजा तस्करी पर विधायक कृष्णा खोपड़े ने बड़ा बयान दिया है। जहां वाठोड़ा पुलिस ही गांजा तस्करियों की मदद कर रही है, ऐसा आरोप विधायक कृष्णा खोपड़े द्वारा लगाया गया है। नाही, वाठोड़ा इथे देशातला महत्त्वपूर्ण सिंबोसिस कॉलेज आपल्या नागपूर शहराच्या वाठोड्यामध्ये 4 वर्ष अगोदर सुरू झाला आहे। इंटरनॅशनल लेवलचे आपलं ते सिंबोसिस आहे, परंतु काही काळापासून या 2-3 वर्षापासून सिंबोसिसच्या समोर काही गांजा, काही हफीम अशा प्रकारचे पदार्थ विकण्याचा धंदा, हा गोरख धंदा फार मोठ्या प्रमाणात सुरू झाला। मी आता जे पीआय यांच्या अगोदर जे पीआय होते, जे पोलीस तिचे प्रमुख होते, मी त्यांना सांगितलं होतं का तुम्ही याची चौकशी करा, कारण मुलांचे भविष्य खराब होऊ नये। मुलं अगर गेटच्या बाहेर निघालेत, हा प्रकार त्या ठिकाणी घडत आहे। अनेक मुस्लिम कोणीतरी आहे, त्याच्यावरची WBMची गाडी आहे, तो त्या माध्यमातून तिथं सप्लाय करते, हे सुद्धा मी पोलिसाला सांगितलं होतं। परंतु दुर्भाग्यवर्ष असं आहे का पोलीस, वाठोड़ा पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्यावर कारवाई केली नाही। आज तुम्ही वर्तमान पेपरला वाचलं असेल, पोलीसचा एक हवालदार तो उडीसामध्ये गेला, उडीसामध्ये गाडी घेऊन गेला आणि तिथून 2200 किलो गांजा तो उडीसावरून नागपूरला आणत होता। आणि नागपूरला आणला म्हटल्याने वाठोड़ा पोलीसचा तो सिपाही असल्यामुळे वाठोड़ा पोलीस स्टेशनमध्ये तो माल आणत होता आणि तो मधामध्ये उडीसा पोलिसांनी त्याची गाडी जेव्हा चेक केली आणि गाडी चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये 2200 किलो हा तिथं गांजा त्यांनी पकडला आणि त्यांची जानकारी त्याच्या जेव्हा PCR त्यांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं का मी वाठोड़ा पोलीस स्टेशनमध्ये, नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये मी एक हवालदारच्या रूपाने काम करत आहे आणि म्हणून पोलीस कमिशनर साहेबांनी त्याला तडकाफडकी सस्पेंड नाही तर त्याला डिसमिस केलं। मी पोलीस कमिशनर साहेबांचे स्वागत करतो का असा कोणताही कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य केलं असेल त्याच्यावर अशाच प्रकारची कारवाई करणे आवश्यक आहे। आणि पोलीस आयुक्तांनी एक चांगला निर्णय घेतला। अगर पोलिसांनी जे मी सांगितलं ते अगर पहिलेपासून अगर दखल घेतली असती आणि त्या ठिकाणी जे समोर जे अतिक्रमण करून जे बसले काही लोक दुकान टाकून, कारण तिथं क्रीडा संकुल होणार आहे आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करून जे बसले आहे आणि ते त्या ठिकाणी हा धंदा करत आहे आणि म्हणून मुलांचे भविष्य खराब होऊ नये, इतकी मोठी सिंबोसिस त्या या माध्यमातून, चोट्ट्याच्या माध्यमातून बदनाम होऊ नये आणि म्हणून याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मी निश्चित स्वरूपात उद्या पोलीस आयुक्ताला सुद्धा भेटणार आहे आणि या संदर्भात जो कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे।